काय मूर्ती आहे रे हे दादा ना कोमट कडू हे कोबरे कोबरे का डोळ्याचं पारणं तुझे नोबस आणि अरे इथे आता पुतळा होता अरे कुठे अरे अरे हा पुतळा इथे होता विषय कसा काय मग हो तो विदेशी आहे ना. अरे विदेश असला म्हणून काय झालं अरे म्हणून काय विदेशाला म्हणून इथून इथे उड्या मारतो का पुतळा हो, ते तो बॅटरीवरचा आहे. अरे बॅटरीवरचा असू दे विदेशी मोडे तुमचा असू दे बापू साहेबांनी घरी चालायला लावलं असला मोडे हो सगळं होते ते आमचं आम्ही बघू तुम्ही निघायचे. नाही नाही डोकं फिरलंय का? तुम्ही इथून येऊन निघून जाता की नाही माझ्यामुळे तुमची गैरसोय होत असेल देऊ पण आता तुम्ही निघा. अरे कधी देणार तर इथून तिथे इथून इथे अरे इम्पॉर्टंट कुठला कुत्रा असा उड्या मारतो काय इकडून तिकडे गेला कसा अरे तो पण आम्ही देऊ तुम्हाला तुम्ही निघा. निघतो परत येतो कशाला पुतळा घेऊन जायला तुझा जीव जरी केला ना तर मी परत येणार नाही. अगे नंदा अगे हे नंदा थांब ना आहे ना काय करायचं रे अरे नंदा पाहिजे रे. तुझ्या दिव्याचे तुकडे करून हे बाया खरंच गेली का रे. नाही अरे साल्या तू आहे ना तू नको त्या वेळी तडमडलास काय केलं गाढवासा काही ते नंदा ए नंदा मेरी नंदा चल गई मुझे प्यार के रास्ते में छोड़ के चली गई अब मैं कैसे जीऊं लैला हो लैला कैसी है लैला अरे कोई चाहे मुझको मिलना अकेला. पाहिलं एका पोरीच्या प्रेमरहानाचा पागल झाला मजनू सारखा पण त्याने जीव दिला पण हा वेड्यासारखा दगड मारत फिरत आहे गावोगावी. सांभाळा हा नाहीतर त्याचा एखादा दगड तुम्हाला सुद्धा लागायचा. मी बोलतो काय ए बाया अरे थांब बाया या ना बसा साहेब बाबा बाहेर गेले या बसा बाहेर गेले साहेब पाणी देऊ का बापूसाहेबांनी तक्रार केली होती चोरी झाल्याची म्हणून चौकशीला लागतो हा आमच्याकडे 10 लाखाची चोरी झाली. 10 लाखाची कोण तर तू कोण मी बंडोबंत बापूसाहेब बोंबले. बंडोबंत रे मी पाण्या तुझं नाव पुणे नाव काय राजेश माने राजेश माने घरी कोण कोण असतात घरी मी आणि बाबा बाई माणूस कोण नाही का नाही आई गेल्यापासून घरात बाई माणूसाचा फोन येत नाही. हा आमच्या घरी एक नोकर होता हा होता म्हणजे आता कुठे गेलो? बाबांनी त्याला कामावरून काढून टाकलं का हो तो जेवण काहीतरी मिस्टेक झाली काढून टाकलं बाबांनी. मिस्टेक झाली होय बरं तो होता कसा साहेब चिकना होता. दिसायला कसा होता दिसायला प्रामाणिक होता प्रामाणिक बोलतोय राजेश माडी हो साहेब तर तो त्याला
माहिती असेल. हा हो ना, हो जुना नोकर होता ना, तेव्हा सर्व काही माहिती होतं. बरं, आणि तो चोरी वगैरे करणार आहे असं काही वाटलं नाही हो साहेब, वाटत म्हणत नाही. बरं ठीक आहे, येतो मी. आणि बापू सांगा का मला येऊन भेटायला. ओके ओके सर, तावडीचा येऊन येऊन सांगा. चालेल सर. राजेशवाडी काय राजेशवाडी हा. ए चार आईला समजलं ना नाटकच चालू ए, सांगे. पहिलं हा माझा मित्र बंड्या बाळ्या, आणि तो लहानपणापासूनचा माझा जिवलग मित्र लंगोटी यार. पण कसा मला संकटात टाकून गेला. माझ्या दिलाचे झालेले तुकडे जोडून तिकडं जोडण्याऐवजी तिथं पळ काढून गेला. अरे दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा, जिंदगी हमें तेरा ऐतबार ना रहा, ऐतबार ना रहा. बंड्या, बघितलं, मला भास होऊ लागले नंदाच्या आवाजाचे. बंड्या. हा बघा, अरे पण खरी आली मी. तू आलीस नंदा. हे बघ, इतकं वाईट वाटतं तुला. हो ना. पण तुम्ही बोलत आहे ना. अगं, तुझ्या नावाने फक्त 2 अश्रू ढाळले ग. गेल्यावर ढाळतात मी जिवंत आहे. अगं हो, पण तू असून नसल्यासारखी ना. अरे, खरंच मला तुझी आठवण आली म्हणून तर मी एवढे परत आले ना. कशाला रडायला? जोर करायला. हो का? खरंच बंड्या, माझ्या वाचून तू आणि तुझ्या वाचून मी म्हणजे वेली वाचून पून, त्या सूर्या वाचून प्रकाश, आणि चंद्राविना चांदणं. बंड्या, हा? आपल्या प्रीतीचं चांदण कधी पडणार रे? त्या परमेश्वराला माहिती. अरे, परमेश्वर हुकमामध्ये येणार आहे ते आमच्या पडलेलं. मग? तुम्ही तुझ्या कीर्तनाला विचार. बाबा ना? हा, का? लग्नाचं. तुझ्याशी? येडेच येडा. हा? अरे, आपल्या लग्नाचं म्हणजे आपल्या लग्नाचं? आपल्या लग्नाचं का? अरे वा. मरलं. जा बाबा. परत. जा बाबा. बघा कोण आहे. म्हणजे बाबा असतील तर काही चांगले भांडण. अरे ते माझे कार्यकर्ते यश? असे त्यांना जाऊ दे. धोंड्या, हे धोंड्या धोंड्या गेला. कुठे गेला? मग कुठे? ओ बाबा, तुम्हीच नाही का त्याला काल कामावरून काढून टाकलं? अरे काढून टाकला नाही तर काय गाडवाला. अरे त्याने साखरेऐवजी मीठ घातलं चहामध्ये. चुकून पडलं असेल हो. अरे चुकून पडलं असेल कसं? मला जेवणात सुद्धा मीठ चालत नाही हे माहीत असून सुद्धा धोंड्याने घोडचूक करावीच का? मला घोरचूक केली ती केली. हा. उलट मला शहाणपणा शिकवतो आणि म्हणतो कसा मिठाच्या गोळ्या पचवतीसाठी चांगल्या असतात. हे मात्र खरं आहे बाबा. अरे हे माझं खरं काय? माझं डोकं एकदम तापलं. हो का? मग बर्फाची पिशवी आणू का डोक्यावर ठेवायला? आण 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 जा आणि ठेव तुझ्या डोक्यावर. म्हणजे तुझं डोकं शांत झालं तर झालं. ओ बाबा, माझं डोकं शांतच आहे हो. मग पण सकाळपासून पोटात अन्नाचा कण नाही म्हणून म्हणतो. अरे पण बाहेर काय हॉटेल रोज पडले आहेत का? अरे काहीतरी खाऊन यायचं. हो माझं काय सोडा हो, मी कुठेही खाईन. पण हॉटेलचं जेवण तुमच्या प्रकृतीला मानवत नाही ना, म्हणून म्हणतो बाबा. हा? परत बोल. नको. धोंड्या नाही तो त्याचा बाप. त्याचा बाप? हो त्याचा बाप जिवंत असेल अजून? बाबू नकोस. तुझा बाप जिवंत आहे अजून. हो, पण त्याला जेवण बनवता येत नाही ना. धोंड्या, तुझा बाप आहे मी, आचार्य नाही. हो, पण आपल्याला आचारी पाहिजे ना. मग
एक काम करतो हा मी बाळ्याला घेऊन येतो कशाला आचार्य म्हणून हो नाही हो मग बाळ्या आपल्याला एखादा आचार्य शोधून दे मी असं म्हणतोस हा पण थांब जरा मी वॉच घेऊन येतो थांब तोपर्यंत जाऊ नको अरे ती गेली रे कोण अरे तिला खूप मिळवलं अरे गोंधळला देखील अरे पण ती गेली रे अरे कोण अरे नंदा तापा मारतोय ती आली आली? बघ. ही कधी आली? ही कधी परत आली? आता बघ. मागाशी माझ्या आली गेली नाही ए, नंदा नंदा नाही आज वॉश घेत आहे वॉश अगं डोकं तापलंय त्यांचं आचारी नाही आहे ना हा. अरे आचारी नाही आहे तुला आश्चर्य पाहिजे पाड्या काय काय रे एखादा आचारी बाबा जाम लोक खातात रे पाड्या लवकर शोध रे बाबा आयडिया रे तुला आश्चर्य पाहिजे ना हो. मिळाला मिळाला हो मिळाला काय म्हणतो पाड्या हे बघ हा तुला आश्चर्य पाहिजे ना हो. हे बघ तुला पाहिजे नंदा बरोबर ना हो आणि काकांना काय पाहिजे आचारी आचारी हा. बरोबर अरे मग जमलं ना जमलं पण काय कसं? अरे तुला कळत कसं नाही रे अरे नंदाला जेवण इथे मोलकरी म्हणून मी बोलतोय नाही रे बाबा ए बाई ये सांगते तुला बंडे हवाय ना